सर्वांना नमस्कार. क्लास 11th कॉमर्स, सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, चॅप्टर नंबर 5 सबसिडियरी बुक्स, लेक्चर नंबर 4. आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत प्रॉब्लेम नंबर 8. प्रॉब्लेम नंबर 8 याचा आपण अभ्यास करणार आहोत. प्रॉब्लेम नंबर 8 आणि पेज नंबर स्टार्ट फ्रॉम 160. तर हे आपण आजच्या तासामध्ये उदाहरण पाहणार आहोत सबसिडियरी बुक्समध्ये. नेक्स्ट. तर सबसिडियरी बुक्स याचा अर्थ असा आहे की क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स in the business are recorded and types of transactions. There are two types of transactions, cash transaction and credit transactions. तर यामध्ये कॅश ट्रान्झॅक्शन्स जे आहेत त्यासंबंधी आपण कॅशबुकचा पर्याय वापरलेला आहे आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स रिलेटेड विथ गुड्स ट्रान्झॅक्शन्स, त्यामध्ये मग एक परचेस बुक, सेल्स बुक, परचेस रिटर्न बुक आणि सेल्स रिटर्न बुक अशी गुड्स ट्रान्झॅक्शन्स किंवा क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स माल खरेदी विक्री परतती संबंधीची ही हिशोबांची पुस्तके आहेत. आणि यामध्ये आपण पेज नंबर 160 यावर एक्झाम्पल नंबर इलिस्ट्रेशन नंबर 8 सुरू केलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे ते आपण आता उदाहरणाच्या सोल्युशनच्या दिशेने जाणार आहोत. त्यामध्ये एंटर the following transactions in the books of Shreyas Traders in purchase book, sales book, purchase return book आणि सेल्स रिटर्न बुक. म्हणजे या उदाहरणामध्ये आपल्याला बनवायचं आहे परचेस बुक, सेल्स बुक, परचेस रिटर्न बुक आणि सेल्स रिटर्न बुक इत्यादी आपणास पुस्तके बनवायची आहेत. उदाहरण पाहूया आपण आता. यामध्ये जुलै 1 प्रथमतः आपण मार्किंग करून घेणार आहोत की कोणतं ट्रान्झॅक्शन कोणत्या पुस्तकात जाईल. जुलै 1 परचेस गुड्स फ्रॉम नीलकमल स्टोअर्स ₹33,000 ॲट 5% ट्रेड डिस्काउंट. हाफ द अमाऊंट वॉज पेड इमिडिएटली. येथे परचेस गुड्स आहे म्हणून हे ट्रान्झॅक्शन जाईल परचेस बुकमध्ये जाईल. त्याच्यानंतर 3 तारीख इनवाइस गुड्स ऑफ ₹27,600
750 टू धवल ट्रेडर्स. टू म्हणजे ला, म्हणजे धवल ट्रेडर्सला आपण 27,750 रुपयाचा माल विकलेला आहे. त्यामुळे हे ट्रान्झॅक्शन जाईल सेल्स बुकमध्ये जाईल. त्यानंतर 4 जुलै सोनाली इनव्हॉइस गुड्स ₹14,000 टू अस ॲट 4% ट्रेड डिस्काउंट ॲज पर आवर ऑर्डर डेटेड 27 जून 2018. म्हणजे 27 जून 2018ला आपण एक ऑर्डर दिली होती माल खरेदीची 14,000ची 4% व्यापारी सुटीची. ती ऑर्डर आपली आलेली आहे. त्यामुळे 4 तारखेचं ट्रान्झॅक्शन हे जाईल परचेस बुकमध्ये जाईल. 9 तारीख सोल्ड गुड्स ऑफ ₹30,000 ऑन क्रेडिट टू सौरभ अँड सन्स ॲट 7% ट्रेड डिस्काउंट. 9 तारखेचं ट्रान्झॅक्शन सोल्ड गुड्स म्हणलेलं आहे. त्यामुळे हे ट्रान्झॅक्शन जाईल सेल्स बुकमध्ये जाईल. त्याच्यानंतर 12 तारीख सेंड अ डेबिट नोट टू नीलकमल स्टोअर्स ₹3,000 ग्रॉस. आणि मी आपलं सांगितलेलं आहे डेबिट नोट म्हणलं की ते ट्रान्झॅक्शन परचेस रिटर्न बुक्सशी रिलेटेड आहे. त्यामुळे डेबिट नोट असेल तर 12 तारखेचे ट्रान्झॅक्शन जाईल PRB, म्हणजे परचेस रिटर्न बुकमध्ये ते जाईल. त्यानंतर 14 तारीख सेंड अ क्रेडिट नोट टू धवल ट्रेडर्स ऑफ ₹3,550. आणि मी आपल्याला सांगितलेलं आहे क्रेडिट नोट असेल तर ते संबंधित रेकॉर्डिंग जाईल सेल्स रिटर्न बुकमध्ये. त्यानंतर 19 तारीख रिसिव्ड डेबिट नोट फ्रॉम सोनाली ₹1,000. आणि म्हणून डेबिट नोट म्हणलं की 19 तारखेचं ट्रान्झॅक्शन देखील हे PRBमध्ये जाईल डेबिट नोटला. त्यानंतर 21 तारीख सेंट क्रेडिट नोट टू सौरभ अँड सन्स ₹4,675 नेट. आता क्रेडिट नोट आहे त्यामुळे 21 तारखेचं ट्रान्झॅक्शन जाईल हे SRB या पुस्तकात जाईल. 24 तारीख परचेस गुड्स फ्रॉम सुरभी स्टोअर्स ₹15,000 and sold the same to Prachi at a profit on 25% on cost. 24 तारखेचे 2 ट्रान्झॅक्शन्स आहेत आणि त्यामुळे त्यातील पहिला भाग जो आहे 15,000चा हा जाईल परचेस बुकमध्ये. आणि त्याच्यानंतर तोच माल आपण सोल्ड केलेला आहे प्रॉफिटवर 25% आणि हा जाईल आपला SBमध्ये जाईल. म्हणजे निम्मा भाग परचेस बुक आणि पुढील भाग सेल्स बुक. खरेदी केला आणि माल विकला त्यामुळं परचेस बुक आणि सेल्स बुक. 25 तारीखला परचेस गुड्स ऑफ ₹6,600 फ्रॉम सीमा स्टोअर्स अँड पेड कॅरेज $240. आता परचेस गुड्स आहे त्यामुळे हे परचेस बुकमध्ये जाईल. म्हणजे 25 तारखेचे ट्रान्झॅक्शन जाईल परचेस बुकमध्ये. 27 तारीख प्राची रिटर्न गुड्स 5,000 ॲज दे वेअर डिफेक्टिव्ह अँड सेम वेअर रिटर्न टू सौरभ स्टोअर्स. म्हणजे 27 तारखेचं ट्रान्झॅक्शन विकलेला माल परत आला आणि म्हणून हे जाईल SRB या पुस्तकात जाईल 27 तारखेचं ट्रान्झॅक्शन्स. त्यानंतर 30 तारीख परचेस फर्निचर फॉर ऑफिस यूज ₹23,000 फ्रॉम भारत फर्निचर ऑन क्रेडिट
आणि 30 तारखेचं ट्रान्झॅक्शन हे येथे येणार नाही, तर ते जाईल जर्नल प्रॉपरमध्ये जाईल. तर आपण आता या उदाहरणासाठी आपण बनवणार आहोत सोल्युशनमध्ये आपण तयार करणार आहोत ते 1 परचेस बुक, 2 सेल्स बुक, 3 परचेस रिटर्न बुक, त्याचबरोबर सेल्स रिटर्न बुक. चला तर पाहू. मग आता आपण पाहूया याचं सोल्युशन. परीक्षेसाठी आहे त्यामुळे अभ्यास करणे गरजेचे आहे. नेक्स्ट. आता सोल्युशनमध्ये परचेस बुक पहिल्यांदा समजून घेऊ. आपल्याला तारखा समजलेल्या आहेत. तर सोल्युशन पेज नंबर 161 वर 161 वर पाहणे. तर सोल्युशन इन द बुक्स ऑफ श्रेयस ट्रेडर्स. फर्स्ट आहे परचेस बुक आणि त्यामधील डेट, नेम ऑफ सप्लायर, 5 कॉलम आले. डेट, नेम ऑफ द सप्लायर, व्यापाऱ्याचे नाव, इनवर्ड इनव्हॉइस नंबर, आवक पावती क्रमांक, लेजर फोलिओ त्याला आपण म्हणतो खतावणी, पान नंबर आणि अमाऊंट रुपीज. त्यामधील 1 तारखेचं ट्रान्झॅक्शन नीलम स्टोअर्स आहे, म्हणजे 33,000 रुपयाचा माल आपण खरेदी. 1 तारखेचं ट्रान्झॅक्शन 33,000चा माल आपण खरेदी केला होता आणि 33,000मध्ये आपण वजा करणार तिथं 5% म्हणजे 1,650 राहील आपला 31,350 आणि त्याच्या हाफ म्हणजे 2 म्हणजे तो आहे 15,675. म्हणून 1 तारीख नीलकमल स्टोअर्स 15,675. नेक्स्ट सोनालीचा आहे तारीख 4. आता 4 तारीखमध्ये सोनाली इनव्हॉइस गुड्स म्हणजे 14,000 रुपयाचा माल आपण खरेदी केलेला आहे. 14,000चा माल खरेदी केलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला 4% व्यापारी सूट मिळाली म्हणजे वजा 560 मिळाली आणि म्हणून 13,440 रुपयाचा आपण येथे माल खरेदी केला आहे. 4 तारीख सोनाली, व्यापाऱ्याचे नाव आणि 13,440 रुपये. त्याच्यानंतर 24 तारीख परचेस गुड्स फ्रॉम सुरभी स्टोअर्स 15,000 आणि म्हणून 24 तारीख सुरभी स्टोअर्स 15,000. 24 तारखेचं ट्रान्झॅक्शन पाहायचं. त्यानंतर 25 तारखेचं ट्रान्झॅक्शन आहे परचेस गुड्स 6,600 फ्रॉम सीमा स्टोअर्स म्हणजे माल खरेदी केलेला आहे त्यामुळे 25 तारीख सीमा स्टोअर्स 6,600 आणि म्हणून परचेस बुकमध्ये माल खरेदी पुस्तकामध्ये 1 तारीख नीलकमल स्टोअर्स 15,675 50%. 4 तारीख सोनाली 13,440. 24 तारीख सुरभी स्टोअर्स 15,000. 25 तारीख सीमा स्टोअर्स 6,600 आणि आपण जुलैमध्ये माल खरेदी केलेला आहे 50,715 रुपयाचा माल खरेदी केलेला आहे. म्हणून परचेसेस अकाउंट डेबिट टू सप्लायर्स अकाउंट किंवा ऑल ॲज परचेसेस अकाउंट डेबिट टू सन्ट्रीज ॲज पर परचेस रजिस्टर किंवा परचेस अकाउंट. त्यानंतर आपण पाहणार आहोत सेल्स बुक.
पर्चेस बुकचा आपण अभ्यास केला. सेल्स बुक, डेट, नेम ऑफ द कस्टमर, आउटवर्ड इनवॉइस नंबर, जावं पावती क्रमांक, लेजर फोलिओ आणि अमाऊंट रुपीज. परचेस रिटर्न, खरेदी केलेला माल परत केला. डेट, नेम ऑफ कस्टमर, डेबिट नोट नंबर, नावेबंद चिठ्ठी, लेजर फोलिओ, अमाऊंट रुपीज. सेल्स रिटर्न बुक, विकलेला माल परत आला आपल्याकडे. डेट, नेम ऑफ सप्लायर, त्यानंतर क्रेडिट नोट आणि अमाऊंट. आता आपण पाहूया सेल्स बुक. जुलै 3, 2018 जुलै 3, धवळ ट्रेडर्स. आता 3 तारखेचं जे आहे 27,750 रुपयाला माल विकला सेल्समध्ये. 9 तारीखचा आपला आहे सोल्ड गुड्स ऑफ ₹30,000 ऑन क्रेडिट टू सौरभ अँड सन्स 7% डिस्काउंट. म्हणजे 30,000 वजा 7-21 म्हणजे 2,100 म्हणून 9 तारीख सौरभ अँड सन्स 27,900 रुपये म्हणजे 30,000मधून 2,100 गेले. त्यानंतर 24 तारीखला आपण माल विकलेला आहे आणि तो माल विकला आपण 15,000 रुपयाचा माल, 15,000 खरेदीचा माल आपण विकला 25% प्रॉफिटने. म्हणजे 15,000 जर 25% काढला तर आपल्याला 18,750ला आपण तो माल विकलेला आहे. म्हणून 24 तारीख प्राची 18,750. म्हणजे 3 तारीख पाहून घेऊ शकता तुम्ही. 3 तारीख पहा उदाहरणामध्ये ढवळ ट्रेडर्स 27,750. 9 तारीख पहा सौरभ अँड सन्स 27,900. 24 तारीख पहा प्राची 18,750 आणि एकूण माल विकला आपण 74,400. म्हणून कस्टमर्स अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. त्यानंतर आपण आत्तापर्यंत खरेदी केलेला माल परत केला आपल्याला खराब लागल्यामुळे. आणि मग उदाहरणामध्ये 2018 जुलै 12 तारीख पाहून घेऊ शकता तुम्ही. डेबिट नोट आहे 3,000ची आणि म्हणून 3,000च्या 5% 3,515 म्हणजे 3,000 वजा 150 बरोबर 2,850 रुपये. त्यानंतर 19 तारीख येथे डेबिट नोट आहे. डेबिट नोट सोनाली, त्यामध्ये 1,000 रुपयाचा ग्रॉस आहे. म्हणजे 1,000च्या 4% म्हणजे 40 रुपये वजा करायचे आणि म्हणून 1,000च्या 40 रुपये वजा केल्यानंतर 960 रुपये. 27 तारीख आहे सुरभी स्टोअर्स आणि 27 तारखेला आहे त्यामध्ये 5,000 रुपयाचा माल आपण काय केलं आहे परत केलेला आहे. त्याची मूळ किंमत होती 4,000 रुपये आणि म्हणून 25% प्रॉफिट काढून तो आलेला आहे 4,000 आणि म्हणून आपण आत्तापर्यंत माल परत केलेला आहे टोटल 7,810 रुपये. आता नेक्स्ट सेल्स रिटर्न बुक म्हणजे विकलेला माल आपल्याला परत आला. विकलेला माल परत आला त्यामध्ये 14 तारीख पाहू शकता. क्रेडिट नोट आहे. क्रेडिट नोट म्हणलं की SRB 14 ढवळ ट्रेडर्स 3,550. 21 तारीख आहे क्रेडिट नोट 4,675. सौरभ अँड सन्स 4,675 आणि 27 तारखेला प्राचीने आपल्याला तो माल आपल्याकडे परत आलेला आहे आपण विकल्यामुळे आणि तो माल आपला मूळ आलेला आहे 5,000चा परत आणि म्हणून 14 तारखेला ढवळ ट्रेडर्स 3,550. 21 तारीख क्रेडिट नोट आहे सौरभ अँड सन्सची 4,775 आणि 27 तारखेचा आहे प्राची 5,000 मूळ प्राईस त्याची आहे. आणि आता या उदाहरणामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल आपली एकूण विक्री आहे
74,400. आपण माल परत केलेला आहे 7,810. आपल्याला परत आलेला आहे 13,225 आणि आपण माल खरेदी केलेला आहे परचेस बुकमध्ये 50,715 रुपये. तर आपल्यासमोर एक वर्किंग नोट दिलेले आहेत आणि त्या वर्किंग नोटमध्ये जर पाहिलं आपण तर ट्रान्झॅक्शन डेटेड 27/7/2018, व्हॅल्यू ऑफ गुड्स रिटर्न टू सौरभ स्टोअर्स म्हणजे प्राईस ऑफ गुड्स रिसिव्ड फ्रॉम प्राची. मग त्यामध्ये आपण घेतलं होतं 5,000 रुपयेची मूळ किंमत आहे. त्याची किंमत मानूया 100. 125% प्रॉफिटने विकलं म्हणजे 125, 100 अधिक 25%ने विकल्या. त्यामुळे आपल्याला येथे 4,000 रुपये त्याची मूळ किंमत होती आणि म्हणून आपण परचेस रिटर्न बुकमध्ये 4,000 रुपये आपण तिथे दाखवलेले आहेत. हे 4,000. आणि नोट ट्रान्झॅक्शन डेटेड 30th March इज रिलेटेड टू परचेस ऑफ फर्निचर ऑन क्रेडिट, हेन्स इट विल बी नॉट रेकॉर्डेड इन द अबव बुक्स, दे आर रेकॉर्डेड इन जर्नल प्रॉपर. 5वं पुस्तक पण आपण इथे बनवलेलं नाही. तरी सर्व स्टुडंट्सने सबसिडियरी बुक्समध्ये पेज नंबर 159 वर एक्झाम्पल नंबर 8 दिलेलं आहे श्रेयस ट्रेडर्सचं. तर उदाहरण अगोदर व्हिडिओ पाहणे, ऐकून घेणे, समजून घेणे, पुस्तकातील प्रॉब्लेम लिहून घेणे आणि मग अभ्यास करता करता समजून घेता घेता त्याचं सोल्युशन बनवणे आणि त्यामध्ये आपल्याला गुड्स डिव्हिजन किंवा क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स रिलेटेड टू द गुड्स कशा पद्धतीने नोंदवायचे आणि PB, SB, PRB आणि SRB हे पुस्तके कशा पद्धतीने आपण समजून घेतले पाहिजेत. त्यासाठी आपण या माध्यमाचा उपयोग करून वहीमध्ये आलेला प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन पूर्ण करणे आवश्यक आहे. तरी सर्वांनी व्यवस्थित या प्रॉब्लेमचा अभ्यास करून घ्या. ओके. सर्वांना अभ्यासासाठी आणि समजून घेण्यासाठी मी धन्यवाद देतो आणि आजचा तास येथे थांबवतो. सर्वांनी मस्तपैकी अभ्यास करावायचा आहे. ओके.